स्वप्न म्हणजे स्मृतीचं बालक असावं. रोज रात्री मला चित्रविचित्र स्वप्न पडत. कधी स्वप्नात ते चंडोल पक्ष्यांचं पिल्लू आपली चोच वासून केविलवाणा आवाज करीत ओरडे, तर कधी नदी नदी किनाऱ्यावर बघितलेली ती सवत्स गाय हंबरू लागे. तिचं बाळसेदार वासरू तिच्या मागून शेपटीचा भरीव गोंडा उंचावीत बागडताना दिसे. एके दिवशी तर स्वप्नात एक भयानक दृश्य मला दिसलं. पाण्यातून हिंकळत वाहणारी ती पेटिका नदीत एका दगडी खोबणीत अडकली होती. आतलं बाळ भुकेनं टाहू फोडून रडत होतं. त्याला पुढे होऊन कुणीच मायेनं उचलीत नव्हतं. लाटांनी ती पेटी हलताच बाळाला वाटे, कुणीतरी आपल्याला वर उचलायलाच आलं आहे. हातपाय हलवून ते कुणाच्याही कुशीत शिरायला धडपडल्यासारखं करू लागे, पण कुणीच त्याला वर उचललं नाही. ओरडून ओरडून ते थकलं. शेवटी भुकेपायी नुसते चिमुकले हातपाय झाडून झाडून त्यानं एक भयानक आचका दिला आणि ते कायमचं शांत झालं. पण ते शांत झालं नव्हतं. थोड्या वेळानं थंड झालेलं त्याचं शरीर हळूहळू हलू लागलं. कसं तरीच क्षणाक्षणाला त्याचं सोनेरी अंग जास्तच सोनेरी होत फुगू लागलं. पेटिकेचं झाकण त्यानं पायानं धाडकन उचलून टाकलं. वाढत वाढत ते त्या आकाशपुरुषासारखं मोठं झालं. त्याची चर्या रागानं लाल झाली होती. कानातील कुंडलं तापली होती. त्याचे निळे डोळे क्रोधामुळे जांभळे दिसत होते. अश्वनदीच्या अफाट पाण्यावरून आपले अजस्त्र पाय टाकीत ते दणदण माझ्याच रोखानं धावून येत होतं. आपल्या मुठी वळून रागानं दात ओठ खात म्हणत होतं, मातेच्या पवित्र नात्याला पायदळी तुडवणाऱ्या राक्षसिनी, प्रतिष्ठेच्या रेशमी कोशात दडून बसलेल्या कैदासिनी, थांब. त्यानं आपली वळलेली भक्कम मूठ माझ्या मस्तकावर मारण्यासाठी वर उचलली. मी किंचाळून ओरडले, धात्री धाव. कक्षाबाहेर धात्री उभीच असावी. माझी जीवघेणी किंकाळी ऐकून ती धावतच आत आली. माझ्या तोंडावरचा घाम पुशीत लगबगीनं ती म्हणाली, राजकुमारी, किती भ्याला आहात तुम्ही? स्वप्न बिप्न पडलं की काय? धात्री बाळ. मला काहीच बोलता येईना. त्या दासीला माझ्या यातना कशा कळणार? राजकुमारी, बाळ सुरक्षित आहे. तुम्ही उठण्याचीच वाट पाहत होते. माझ्या पाठीवरून हात फिरवत ती दबक्या आवाजात म्हणाली. मी झटकन उठून तिचे खांदे गदागदा हलवून आनंदाने ओरडले, कुठं आहे? कोणाला मिळालं ते? तिनं बाहेर उभ्या असलेल्या एका कोळ्याला आत बोलावून घेतलं. वाकून तो कक्षात आला. मी त्याला एकदम 3-4 प्रश्न विचारले. कुठं गेली ती पेटिका? कुणाला मिळाली? ज्याला सापडली त्यानं बाळाला आपल्याजवळ घेतलं की नाही? राजकुमारी, ती पेटिका अश्वनदीतून चर्मणवती नदीला गेली. चर्मणवती नदीतून कनकपुराजवळ ती यमुनेत गेली. यमुनेतून ती प्रयागजवळ गंगेत गेली. प्रयागपासून 50 योजनांवर ती काशी राज्याजवळ अंगदेशातील चंपानगरीजवळ गेली. कोणाला मिळाली ती? दैवयोग बलवत्तर म्हणूनच एका सारथ्यानं पाण्याबाहेर काढली ती. 300 योजनांचा प्रवास करून आली होती ती पेटिका. सारथी? होय राजकुमारी. त्या सारथ्याच्या स्त्रीनं त्या बाळाला जवळ घेतलं. त्याला बघताच तिला पान्हा फुटला. तो मुलगा सारथ्याच्या पर्णकुटीत सुखरूप आहे. क्षमा असावी राजकुमारी, पण तो मुलगा कुणाचा? कुठल्या पाषाण हृदयी मातेनं त्याला मृत्यूच्या मुखात लोटलं होतं? तो मुलगा दुर्वास ऋषींच्या महायज्ञाचा आहे. त्याच्या अंगावर गळ्यातील मोत्याचा कंठा फेकीत मी म्हणाले, कोणालाही काही बोलू नकोस. गुरुदेव दुर्वास? भिवून एक अस्पष्टसा उद्गार काढीत लगबगीनं कंठा घेऊन तो चुपचाप निघून गेला. माझं मन शांत झालं. आनंदानं मी धात्रीला मिठी मारली. माझ्या डोळ्यातून निघणारी अश्रूंची धार तिची कंचुकी भिजवू लागली. त्यात एका राजकुमारीचे असहाय्यतेचे दुःखाश्रू होते आणि आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी तळमळणाऱ्या एका मातेचे आनंदाश्रू होते. कुठंही का असेना तो सुखरूप होता. स्वयंवराचा दिवस उजाडला. नगर आमंत्रितांनी गजबजून गेलं. राजवाड्यासमोरच्या मोकळ्या पाटांगणात एक भव्य मंडप उभारण्यात आला. बाबा लहान मुलांच्या उत्साहानं काय पाहिजे काय नको हे पाहत सगळ्या मंडपभर फिरू लागले. नगरजनी येऊन वाड्याची सजावट करू लागले. नगारे, तंतुविणा, तुताऱ्या वाजू लागल्या. मगध, कोसल, मद्र, चेदी, पांचाल, विदेही, काशी आदी सर्व देशांचे राजेश्वर स्वयंवरासाठी आले. मथुरेहून आई आणि बाबा कन्यादान करण्यासाठी आले.
त्यांच्याबरोबर वसुदेव हा बंधू आणि श्रुतश्रवा नावाची, जिला मी प्रथमच पाहत होती, ती बहीण आली. राजवाड्यावर फार वर्षानंतर हा समारंभ होत होता, म्हणून सगळीकडे उत्साहाची कारंजी फुलली होती. विवाह स्त्रीची जीवनसरिता एका सबल आणि पराक्रमी पुरुषाच्या समुद्राला मिळणे, ते संस्मरणीय वळण. एका स्त्रीच्या उमललेल्या सुगंधी जीवनपुष्पाची सासरच्या विविध माणसांच्या मालिकेत मधुर गुंफण. स्त्रीच्या जीवनातील पहिलाच मंगल संस्कार, आर्य स्त्रीचा पुनर्जन्म. स्वयंवराची वेळ झाली. मंडप नगरजनांनी आणि आमंत्रितांनी काठोकाठ भरून गेला. बाबांनी उठून सर्वांना उद्देशून सांगितलं, आर्यावर्तातील पराक्रमी राजराजेश्वर हो, मथुरेचा यादव राजा शूरसेन याची औरस कन्या पृथा, माझी मुलगी कुंती आता मंडपात वरमाला घेऊन येईल. आपल्यापैकी अनुरूप वराच्या गळ्यात ती स्वेच्छेने वरमाला घालील. आपण सर्वजण या स्वयंवराला आलात हे पाहून माझं मन आनंदानं भरून गेलं आहे. एक भोजवंशीय राजा म्हणून मी आपलं स्वागत करतो. या स्वयंवरासाठी कोणताही पण मांडण्यात आलेला नाही. माझ्या कन्येची, कुंतीची पसंती हाच या स्वयंवराचा पण आहे. सगळ्यांनी उठून बाबांना आदरानं अभिवादन केलं. मंडपात सगळीकडे शांतता पसरली. हातात शुभ्र कमळ फुलांची वरमाला घेऊन मी अमात्यांच्या मागून मंडपात प्रवेश केला. कोणीतरी ललकार दिली, यादव कुलोत्पन्न मथुरा देशीय स्वरूप सम्राज्ञी राजकुमारी कुंती देवी. सगळे राजेश्वर क्षणभर उठून उभे राहिले. बाबांनी हात वर करताच ते पुन्हा खाली बसले. माझ्या अंगातून विजेची एक लहर चमकून गेली. आज माझ्या भावी आयुष्याच्या यात्रेतला सहयात्री मला अचूक निवडायचा होता. आजची माझी निवड माझं भवितव्य ठरवणार होती. एकाएकी कानांवर काळजीची धडधड ऐकू येऊ लागली. वरमाला सावरीत मी अमात्यांच्या मागून हळूवार पावलं उचलीत मंडपातून चालू लागले. अमात्य एक एका राजेश्वराचं वर्णन ऐकवित होते. आपणाला माहीत असलेली सगळी विशेषणे ते वापरीत होते. मी किनारी कटाक्षानं त्या राजेश्वराकडे पाहत होते. नापसंतीनं पुढं जात होते. एक एक करता बसलेल्या सर्व राजेश्वरांची बैठक संपत आली. शेवटचं एकच नाव शिल्लक राहिलं. मगध देशाचे शत्रुतापन महाराज दीर्घ. अमात्यांनी माहिती सांगितली. मी नापसंतीनं पुढं झाले. सगळेजण कुजबुजू लागले. संध्याकाळची दीर्घ सोनेरी किरणं मंडपावर पसरू लागली. अमात्य माझ्या कानाशी भयभीतपणे पुटपुटले, राजकुमारी, आता या मंडपाचं रणक्षेत्र होणार. तुम्ही कुणाला तरी निवडायला पाहिजे होतं. काय केलं हे? काहीतरी बोलण्यासाठी बाबा उभे राहिले. एवढ्यात मंडपाच्या पश्चिमेच्या दिशेनं गोंधळ झाला. नगरजन भराभर बाजूला सरकू लागले. पाठोपाठ हजारो घोडेस्वार वाड्याच्या महाद्वारातून आत घुसले. कोणीतरी ललकारी दिली. हस्तिनापुराधिपती कौरवराज महाराज पांडू. हातातील माला सावरून मी पश्चिमेकडे पाहू लागले. एक उंच गौरवर्णी बांधेसूद आकृती मंडपातून पुढे सरकत होती. मावळत्या सूर्यदेवाचे किरण पाठीमागून त्या आकृतीवर पडले होते. आकृतीची चर्या पुष्ट गोल होती. जणू सूर्यदेवच स्वयंवरातल्या कुंतीची लाज राखण्यासाठीच येत होते. ती आकृती मंडपात येताच मी पुढं झाले. हातातील वरमाला मी त्या पुरुषश्रेष्ठाच्या गळ्यात घातली. चोहो बाजूला टाळ्यांचा कडकडाट झाला. कोणीतरी आनंदानं ओरडलं, हस्तिनापूर कौरव कुलभूषण महाराणी कुंती देवीचा. सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला, विजय असो. मी राजकुमारी कुंतीची महाराणी कुंती झाले. माझं मन आनंदाच्या सागरावर डोलू लागलं. सगळ्या आर्यावर्तात विक्रमाचा धाक असलेल्या हस्तिनापूरच्या कुरुकुलाची मी महाराणी झाले. महाराजांसमवेत मी बाबांना आशीर्वादासाठी नमस्कार केला. त्यांनी भारावून आशीर्वाद दिला. कुरुकुलाची दुमदुमणारी कीर्ती तुझ्यामुळे स्वलोकांपर्यंत जावी. आजपर्यंत झालेल्या सर्व अनपेक्षित घटनात ही एकच घटना मला धीर देणारी होती. माझ्या इच्छेनं घडलेली होती. मी निर्धास्त झाले होते. 8 दिवसानंतर मी महाराजांच्या बरोबर हस्तिनापूरला जाण्यासाठी रथात बसले. सगळे नगरजन मला निरोप देण्यासाठी सीमेपर्यंत आले होते. बाबा उत्तर्यानं डोळे पुशीत होते. वासुदेवासह मी सर्वांचा निरोप घेतला.
महाराणी कुंती म्हणून हस्तिनापुराला चालले. नगरातील एकच महत्वाची स्त्री मी माझ्याबरोबर घेतली होती आणि ती म्हणजे धात्री. माझं मन अनेकविध संमिश्र भावनांनी भरून आलं. माझ्या स्मृतींची रांगोळी अंगावर कोरून घेणाऱ्या त्या नगराला वंदन करून मी निरोप घेतला. रथ हस्तिनापुराकडे धावू लागला. नगराच्या सीमा मागं पडू लागल्या. शेवटी आशा नदीचं पात्र आलं. तिच्या पात्राच्या दर्शनानं अग्नीच्या ठिणगीनं जसा वणवा पेटावा तसा विवाहपूर्वीच्या त्या आठवणींनी माझ्या मनाचा डोंब उसळला. तिच्या लाटे लाटेवर मला ती 2 सोनेरी कुंडलं दिसू लागली. 2 गोंडस हात दिसू लागले. ज्या हातांनी राजदंड धरावा तेच हात आता आसूड आणि घोड्याचे वेग धरतील. दैव हे किती निर्दय असतं. त्यानं मला मथुरेहून या नगरात आणलं. माझ्या या नगरातील जीवनात काही दुःख नाही हे त्याला पाहावलं नाही. त्यानं हिमालयातून दुर्वासांना इथं पाठवलं. आता मी हस्तिनापुराला जात होते. माझं ते तेजस्वी बाळ मात्र चंपानगरीत होतं, एका सारथ्याच्या पर्णकुटीत. त्याची आठवण म्हणून मी अश्वनदीला श्रद्धेनं वंदन केलं. राजकुमारी कुंती कौरवांची महाराणी म्हणून चालली होती. स्त्रीचं जीवन म्हणजे अनेक उलथापालथी. कधी ती कुणाची कन्या, कुणाची पत्नी, कुणाची माता असते, तर कधी कुणाची सून, कुणाची भावजय असते. तिला स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व कधी असत नाही. असलं तरी दाखवता येत नाही. आम्ही हस्तिनापूरला आलो. हे नगर महाराणी शकुंतला, सुवर्णा, यशोधरा, तप्ती, शुभांगी, संप्रिया, अमृता, सुयशा आणि सत्यवती या महाराण्यांचं नगर होतं. एकीपेक्षा एक सरस महाराण्यांनी कुरुकुलाची कीर्ती आर्यावर्तात पसरवली होती. माझं मन नगरात प्रवेश करताच भारावून गेलं. हजारो नगरजन आपल्या महाराणीचं स्वागत करण्यासाठी गंगेच्या पवित्र तीरावर जमले होते. आनंदानं धुंद होऊन ते घोषणा देत होते, फुलं उधळीत होते, वाद्य वाजवित होते. गंगेच्या लहरी लहरी आनंदानं नाचून कुरुकुलाच्या सुनेचं स्वागत करीत होत्या. हीच गंगा चंपानगरीत माझ्या पुत्राचं लालन पालन करणार होती. म्हणून मी तिला वाकून वंदन केलं. वाजत गाजत आम्ही राजवाड्यावर आलो. महाद्वारात राजमातेनं मला ओवाळलं. जवळच वडिलांसारखे पूज्य असलेले महाराज भीष्म आणि धृतराष्ट्र उभे होते. श्रद्धेनं मी त्या सर्वांना वंदन केलं. मला आशीर्वाद देताना विदुर म्हणाले, मुली, राजा शूरसेनाशी या कुलाचं नातं आज जोडलं गेलं हे भवितव्याच्या दृष्टीनं छान झालं. कौरवांच्या त्या अफाट सामर्थ्याची साक्ष देणाऱ्या राजवास्तूत मी कुरूंची महाराणी म्हणून तरुण वयात पाऊल टाकलं. मन पिसासारखं हलकं झालं. सौख्याचे अमृतमेघ माझ्या डोक्यावर असंख्य धारांनी वर्षाव करू लागले. हस्तिनापुरात माझे दिवस आनंदाने जात होते. दिवस केव्हा उगत होता आणि केव्हा मावळत होता ते सुद्धा मला समजत नव्हतं. धात्री रोज पराक्रमी पूर्वजांच्या निरनिराळ्या कथा सांगत होती. बाळपणातील फुलपाखरांमागं धावणारी पृथा माझ्या मनाच्या पटलावरून अस्पष्ट होऊ लागली. भोजपुरात भित्तीवर डोकं आपटणारी असहाय्य कुंती अदृश्य होऊ लागली. खरोखरच विस्मृती ही माणसाच्या जीवनातील किती प्रभावी शक्ती आहे. दैनंदिन जीवनात अशा कितीतरी असंख्य घटना घडत असतात. त्या सगळ्याच माणसाच्या मनात राहिल्या तर त्यांचा परस्परांशी संबंध लावताना त्याचा मेंदू कातावून जाईल, वेळ लागेल त्याला. म्हणून निसर्गाचं हे विस्मृतीचं अमोल देणं मानवाला दिलं असावं. माझ्या पूर्वीच्या सर्व आठवणी आता हळूहळू बुजू लागल्या. माझं मन मनोरथांच्या सुयांनी महाराणी कुंतींच्या जीवनाचं राजवस्त्र हळूवार विणू लागलं. मी स्वतःच्या भाग्यावर संतुष्ट होऊ लागले. आता मला काय कमी होतं? मान, मान्यता, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा सगळं माझ्या पायाशी लोळण घेत होतं. महाराजांच्या सारखा प्रेमळ, पराक्रमी आणि देखणा पती होता. रोज दर्पणात बघून केशभूषा करून घेताना मी माझ्याच प्रतिबिंबाला म्हणे, कोण तू? महाराणी कुंतीकडे अशी टक लावून का पाहतेस? दृष्ट लागेल की तिला तुझी? तरीही हसत ते माझ्याकडे पाहतच राही. लटक्या रागानं मी कुपीतलं मुखचूर्ण त्या बिंबाच्या अंगावर फेकी. चूर्ण सगळ्या दर्पणभर पसरे. प्रतिबिंब अदृश्य होईल. मी एक गोल गिरकी घेई आणि कक्षाच्या गवाक्षात येऊन उभी राही. तिथून गंगेचं विशाल पात्र दिसे. गंगेवर असंख्य कारंडव पक्षी स्वैरपणे भराऱ्या मारीत असताना
असताना पाहून जीवन म्हणजे गोड झोके देणारा एक हिंदोळाच आहे असं मला वाटे. अशीच मी एकदा गंगेकडे एकटक पाहत उभी होते. मागून येऊन कोणीतरी एकदम माझे डोळे झाकले. मी दचकून गेले. हातांची डोळ्यांवरची पकड जास्तच घट्ट झाली. ते महाराज होते. मी लाजून लाल झाले. मला जवळ घेत ते म्हणाले, कुंती, पुरुष पराक्रम करायला लागले की पराक्रमाची मालिकाच तयार होते. तुला जिंकलं खरं, पण राजाच्या 2 स्त्रिया असतात. एक त्याची पत्नी आणि दुसरी त्यानं जिंकलेली धरती. धरतीशिवाय राजा म्हणजे आयाळीशिवाय सिंह. मी खाली मान घालून ऐकत होते. त्यांच्या त्या एकाच अस्पष्ट स्पर्शात किती किमया होती. माझ्या शरीराचा मोरपंख पिसारून नाचू लागला. हनुवटी बोटांनी वर उचलीत ते मला प्रेमाने म्हणाले, हे राज्य पूर्वजांचं आहे. मी स्वतः जिंकलेल्या राज्याची त्यात आणखी भर घालणार आहे. उद्याच मी दिग्विजयासाठी बाहेर पडणार आहे. दिग्विजय? दिग्विजय म्हणजे सतत लढाई. एका पाठोपाठ एका नव्या दमाच्या राज्याशी युद्ध. जीवन मरणाचा खेळ. त्यांचा हात मी हातांनी घट्ट दाबून धरला. माझी भीती त्यांनी त्यातून ओळखली. माझ्या डोळ्यात खोल पाहत ते म्हणाले, कुंती, घाबरू नकोस. हे कुरूंचं रक्त आहे. याला पराभव माहीत नाही. मी लवकरच परत येईल. त्यांच्या डोळ्यातून आत्मविश्वासाच्या ठिणग्या बाहेर पडू लागल्या. आपल्या बळकट हातांनी त्यांनी मला अधिकच जवळ घेतलं. त्यांचे उष्ण ओठ माझ्या ओठांवर टेकले. गंगेवरून येणाऱ्या चोंबड्या थंड वायुलहरी उगाच 2 तप्त शरीरांना थंड करण्याचा दुबळा प्रयत्न करू लागल्या. दुसऱ्या दिवशी कुरूंचं निधड्या छातीचं अफाट चतुरंग सैन्य दिग्विजयाला जाण्यासाठी सज्ज झालं. महाराज लोहत्राण घालून योद्ध्याचा वेश चढवून सर्व सैन्याच्या अग्रभागी उभे राहण्यासाठी राजवाड्याबाहेर पडू लागले. सर्व वडीलजनांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले. शेवटी राजमातेनं त्यांना आशीर्वाद देताना सांगितलं, पांडू, तुझं क्षेम दूतांकडून वरचेवर कळवीत जा. सांभाळून वाग. मी पुढं होऊन त्यांच्या कपाळावर केशरी टिळा लावला. वाकून त्यांच्या पाया पडताना मी हळूच पुटपुटले, येताना एखादी चांगली पत्नी पण आणा. मी वर उठताच त्यांनी आश्चर्यानं विचारलं, पत्नी? होय, राजाच्या 2 स्त्रिया असतात. एक त्याची पत्नी आणि दुसरी त्यानं मिळवलेली धरती. ठीक आहे, म्हणत ते वळले आणि सैन्याच्या अग्रभागी असलेल्या एका पांढऱ्या शुभ्र अश्वावर आरूढ झाले. त्यांनी संकेत करताच कुरूंचं सैन्य चालू लागलं. त्रिकोणी भगवा ध्वज कपोताच्या पंखासारखा फडफडत पूर्व दिशेला निघून गेला. माझं मन अभिमानानं भरून आलं. दूत नित्यवार्ता घेऊन येत होता. एका मागोमाग एक राज्य जिंकीत कौरवांचं विजयी सैन्य रत्न, मोती, पोवळी, सोनं, वैदुर्य, माणकं, रूपं, गायी, घोडे, हत्ती, धान्य यांची खंडणी घेत पुढं चाललं होतं. दशार्ण, मगध, मिथिला, विदेह, काशी, सुहय, पुंड्र सगळे देश कौरवांपुढं हार खात होते. सैन्य बाहेर पडून आता 4 महिने लोटले होते. हे महिने म्हणजे मला 4 युगांसारखे वाटले होते. युद्धावर जाणाऱ्या विजयी वीराची पत्नी मनाच्या कोणत्या अवस्थेत असते हे जाण्याला वीरपत्नीच व्हावं लागतं. 4 महिन्यानंतर वार्ता आली की सर्वत्र यशस्वी होऊन महाराज परत येत आहेत. सगळ्या नगरात उत्सुकता पसरली. महाराज भरतानंतर दीर्घकाल कुरुकुलात असला दिग्विजय कोणीच केला नव्हता. माझं मन अभिमानानं भरून आलं. बाबा एकदा म्हणाले होते, वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं. माझं मन मला सांगू लागलं, ही धुंदी सांसर्गिक असते. केव्हा केव्हा वीरपत्नीलाही ती चढते. आता मी दिग्विजयी महाराज पांडूंची लाडकी पत्नी कुंती होते. महाराण्यांची महाराणी. माणसाच्या दैवाचा समुद्र कधी कधी भरती आल्यासारखा फेसाळत असतो, हेही खरंच. खंडणीनं भरलेल्या शेकडो गाड्या एकामागून एक येऊन राजवाड्यासमोर लागू लागल्या. मागून विजयी कौरव सैन्य नगरात घुसलं. शेवटी महाराज अंबारीतून आले. त्यांची छाती उन्नत होती, पण त्यांच्या डाव्या हाताला एक सुंदर स्त्री बसली होती. कोण होती ती? महाराजांजवळ बसण्याचं धाडस तिनं कसं केलं? शंकेची जळू माझ्या स्त्री मनाला डसू लागली. अंबारी महाद्वारात आली. मी नेहमीप्रमाणे पुढं झाले, पण माझं सगळं लक्ष त्या स्त्रीकडे होतं. ती सुंदर होती. महाराजांकडे बघून ती खुदकन हसली. माझ्या संयमाचे बांध फुटू लागले. शेवटी स्वतः महाराजच म्हणाले,
कुंती, तू जाताना पत्नी आणा म्हणून सांगितलं होतंस. ही शल्याची भगिनी माद्री बघ तुझ्यापेक्षा किती सुंदर आहे. एकूण महाराजांनी माझे शब्द माझ्यावरच उलटवले होते तर. पुरुष असल्याबाबतीत केव्हा पडत्या फळाची आज्ञा घेतील ते कोणत्या स्त्रीला सांगता येणार नाही. या राजवाड्याची ती परंपराच होती. रात्री मला सेनापतींकडून कळलं की मद्र देशाच्या महाराज शल्यांनी पितामहांच्या सल्ल्यानं आपल्या बहिणीसाठी विजयी महाराजांना पांचालांच्या राज्यातच अगोदर गाठलं होतं. वैभवशाली कुरुकुलाशी आपला रक्ताचा संबंध जोडावा या कल्पनेनं महाराजांना त्यांनी आपली बहीण माद्री हिच्याबद्दल विचारलं. महाराजांनीही त्यांच्या विनंतीला माद्रीच्या सौंदर्याकडे बघून संमती दिली. येताना ते तिला घेऊनच आले होते. आता नगरात 2 महाराण्या झाल्या होत्या, एक कुंती आणि दुसरी माद्री. त्या रात्री झोपताना मी विचार केला, अतिसौख्यही काही बरं नव्हे. एखादं लहान बालक अतिशय देखणं असलं की त्याच्या गालाला दूरदृष्टीच्या स्त्रिया तीट लावतात. सौख्याचंही तसंच असतं. त्यात सुद्धा कोणीतरी वाटेकरी असावाच, कुठंतरी तीट असावीच. बरं झालं महाराणी माद्री आली ते. आता या कुंतीला एक स्त्री म्हणून जगायला थोडी मोकळीक मिळेल. महाराणीपणाची अर्धी धुरा आता माद्री सांभाळेल. माझ्यापेक्षा सुंदर असल्या महाराजांना आनंदी ठेवेल. शेवटी जीवन म्हणजे कुठंतरी केलेली तडजोडच नसते का? महाराणी माद्री माझी सवत म्हणून आली खरी, पण आम्ही कधीच एकमेकींचा द्वेष केला नाही. कारण द्वेष हा दुधारी शस्त्रासारखा असतो. तो करणाऱ्याला आणि ज्याचा केला जातो त्याला दोघांनाही सारखाच मारक ठरतो. आम्ही एकमेकींशी प्रेमानं वागू लागलो. कारण प्रेम हा मानवी मनाचा सर्वात हवा हवासा वाटणारा एकमेव आविष्कार आहे. एकमेकांना समजावून घेऊन आम्ही जीवन जगू लागलो. जितक्या प्रेमानं सगळ्यांनी माझं स्वागत केलं होतं तितक्याच प्रेमानं सर्वांनी माद्रीचंही स्वागत केलं. 2 महाराण्यांमध्ये महाराज 2 चांदण्यांमधील चंद्रासारखे दिसू लागले. मलाही सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी एक चांगली सखी मिळाली. जीवन हे माणसाशी कधी कधी सौख्याची रंगपंचमी खेळतं. इतके रंग ते उधळतं की त्याचं जीवन घुसमटून जातं. हात उंचावून म्हणावंसं वाटतं की बस झाली आता ही सौख्याची उधळपट्टी. माझंही तसंच झालं होतं. महाराजांच्या अनुपस्थितीत घटका मी माद्रीशी गप्पा मारीत बसे. तिचं बोलणं ऐकत बसावं असंच होतं. पाव्यातून मंजूळ स्वर यावेत तसा तिचा आवाज मधुर होता. आम्ही दोघी एकदा अशाच गप्पात रंगलो होतो. ती आपल्या भावाची शल्याची खोचक बोलण्याची कला कशी प्रभावी आहे हे मला सांगत होती. आपल्या वाक्चातुर्यानं त्यानं महाराजांचं मन कसं पटकन जिंकलं हे सांगून ती खाली मान घालून गालातल्या गालात हसत होती. महाराज आमच्या मागं येऊन केव्हा उभे होते ते आम्हाला माहीतही नव्हतं. हळूच पुढं येत आमच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणत होते, एकूण एकाच महिन्यात 2 खड्ग कधी कधी राहतात तर. आम्ही सावरून उठलो. मी हळूच पुटपुटले, स्त्री म्हणजे खड्ग आहे असं कोणी सांगितलं? माद्रीनेही मला साथ दिली. ती म्हणाली, आणि पुरुष म्हणजे म्यान हे तरी कुठं बरोबर आहे? महाराजांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, दोघी मिळून आम्हाला सांगा तरी स्त्री म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय ते. मी म्हणाले, पुरुष म्हणजे एक देह आणि स्त्री म्हणजे त्याची पडछाया. कधी कधी दोहो बाजूंनी प्रकाश आला की एकाच देहाच्या 2 छाया पडछाया पडतात. आम्ही दोघी आपल्या तशाच पडछाया आहोत. माद्रीनं माझं अर्धवट वाक्य पुरं केलं. मला तिचं कौतुक वाटलं. माद्रीच्या उत्तरानं ते आनंदित झाले. त्यांनी दोन्ही हातांनी आम्हा दोघींना एकदमच छातीजवळ घेतलं. आनंदाने ते हसत म्हणाले, या नगराचा राजा झालो तेव्हा किंवा दिग्विजय सम्राट झालो तेव्हा जेवढा आनंदी नव्हतो तेवढा आज मी आनंदी आहे. आणि राजा आनंदी झाला म्हणजे काय करतो माहीत आहे का तुम्हा दोघींना? गोरगरिबांना धन वाटतो. मी म्हणाले, नगरात एखादी धर्मशाळा बांधतो, नाहीतर एखादा मार्ग तयार करतो. माद्री म्हणाली, छे छे, राजा संतुष्ट झाला म्हणजे एकच करतो, मृगया. आज आम्ही वातावरणाच्या अरण्यात मृगयेसाठी जाणार. त्यांनी एका सेवकाकडून सेनापतींना संदेशही पाठवला. मृगयेची तयारी सुरू झाली. गडबडीत महाराज कक्षाबाहेर जाऊ लागले. दारातून बाहेर पडताना त्यांच्या डोक्यावरचा सोनेरी मुकुट द्वारावरच्या पडद्याच्या एका तलम धाग्यात अडकला आणि खाली पडला. माझ्या मनात भीतीची पाल चुकचुकली.
पुढं होऊन मी तत्परतेनं मुकुट उचलीत म्हणाले, महाराज, आज नाही गेलं तर नाही का चालणार? कुंती, भीती हा स्त्रियांचा स्वभाव आहे, पण निश्चय हा पुरुषांचा स्वभाव आहे. मी जाणारच. घाबरायचं सोडून दे. मी काही युद्धावर जात नाही, केवळ मृगयेला जातो आहे. मस्तकावर मुकुट चढवून ते झपाझप पावलं उचलीत निघून गेले. 2 दिवसांनीच महाराज वारणावताहून परत आले. त्यांनी मृगया म्हणून काहीच बरोबर आणलं नव्हतं. उलट त्यांची नेहमीच हसरी असणारी चर्या म्लान आणि मलूल झाली होती. कदाचित ती अरण्यात भटकल्यामुळे झाली असेल. आम्हाला पाहताच ते खुलतील या कल्पनेनं मी आणि माद्री त्यांना हसतच सामोऱ्या गेलो. पण त्यांनी आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. खाली मान घालून तडक ते आपल्याच कक्षात गेले. त्यांनी लागलीच कक्षाचं द्वार आतून लावून घेतलं. काही न खाता 4 दिवस ते आतच राहिले. कक्षाचं द्वार कितीही ठोठावलं तरी ते उघडलं जाईना. शंकाच्या असंख्य इंगळ्या आम्हा दोघींचं मन पोखरू लागल्या. शेवटी नाईलाजानं आम्ही राजमातेकडे गेलो. त्यांना ते कळताच त्यांची चर्या ही काळजीनं काळवंडून गेली. लागलीच त्या आमच्याबरोबर आल्या. त्यांनी बाहेरून कक्षाचं द्वार ठोठावलं. आतून थोडासा कठोर आणि बराचसा त्रासिक आवाज आला. कोण आहे ते? मी अंबालिका आहे, तुझी माता. द्वार उघड पाहू, राजमातेनं तेवढ्याच निर्धारानं सांगितलं. झटकन कक्षाचं द्वार उघडलं गेलं. या 4 दिवसात महाराज किती पालटून गेले होते. त्यांची अंगावरची राजवस्त्र उतरवून ठेवली होती. सर्वांगावर केवळ पांढरी वस्त्र त्यांनी धारण केली होती. डोक्यावर मुकुट नव्हता. आकाशात भरारी मारणारी त्यांची ती करारी दृष्टी जमिनीला खेळली होती. माझ्यासमोर दिग्विजय सम्राट उभा आहे की एक भिक्षुक, हेच मला समजेना. राजमातेनं विचारलं, पांडू, तू 4 दिवस काहीच खाल्लं नाहीस म्हणे. राजा झालास म्हणून वाटेल तसा वागण्याचा अधिकार झाला की काय? या 2 मुलींचा विचार तरी केलास का? पुढं होत मातेला वाकून नमस्कार करीत महाराज म्हणाले, राजा झालो म्हणून वाटेल तसा मी वागेन असं तुलाही वाटतं काय? जे जीवन आता मला इथून पुढं जगायचं आहे त्याचा मी सराव करतो आहे. त्याला शोभेल असं वागतो आहे. कसलं जीवन? संन्याशाचं. मान खाली टाकत ते म्हणाले, पांडू, ताळ्यावर आहेस काय तू? तू कुरुकुलाचा सुपुत्र आहेस. दिग्विजयी सम्राट आहेस. पर्णकुटीत राहणारा भिक्षुक नव्हेस. कोणी शिकवलं तुला हे? राजमाता अंगावर वीज पडल्यासारख्या किंचाळल्या. माझ्या अंगावर आकाश कोसळल्यासारखं झालं. दैवानं माते, आता मी कुरुकुलातील सुपुत्र नाही, दिग्विजयी सम्राट नाही, कोणाचा पती नाही, बंधू नाही. मी म्हणजे केवळ दैवाच्या हातचं खेळणं आहे. त्यांनी आपली चर्या उंजळीत झाकून घेतली. ज्या ओठांनी सेवकांना आज्ञा सोडावी ते कसे तरी थरथरू लागले. दैवाचा तुला आजच का एवढा पुळका आला? दैवाची ढाल पुढं करून दुर्बलासारखा स्वतःचा बचाव करू नकोस पांडू. तुला असं करायचं होतं तर या 2 सुंदर मुलीशी तू लग्न कशाला केलीस? स्त्री म्हणजे केव्हाही पायात चढवावा आणि केव्हाही दूर फेकून द्यावा असा चढावा वाटला की काय तुला? काहीशा कठोर पण अंतर्यामी काळजीच्या स्वरानं राजमाता म्हणाल्या, नाही माते, आई असून सुद्धा तू पांडूला ओळखलं नाहीस. एका महाभयानक शापाच्या अग्नीत माझ्या जीवनाचा भरारीनं उभारीनं तरारून उगवलेला लसलसता कोंब नुकताच जळून दग्ध झाला आहे. शाप? ते 2 शब्द वारुळात विषारी नाक घुसावेत तसे आमच्या कानात घुसले. माझ्या डोळ्यांपुढे काजवे चमकू लागले. माद्री तर मटकन खालीच बसली. राजमातेनं पुढे येऊन महाराजांचे खांदे गदगदा हलवून कळवळून विचारलं, शाप? कसला शाप पांडू? कुणाचा? कोणी दिला? निर्विकारपणे थंड आवाजात महाराज बोलू लागले, परवा वारणावच्चारण्यात आम्ही मृगयेसाठी गेलो. पण दैवानं उलट माझीच क्रूर मृगया केली. एका हरिणीबरोबर रमलेल्या मृगावर मी बाण सोडला. बाण वरमी लागल्यामुळे तो मृग खाली कोसळला. पण तो मृगासारखा चित्कारत नव्हता, मानवासारखा विव्हळत होता. आम्ही जवळ जाताच तो आपले पाय जास्तच झाडू लागला. आपल्या तपसामर्थ्यानं एका मृगाचं रूप घेऊन आपल्या प्रेयसीबरोबर त्या रम्य अरण्यात रमलेला तो किंदम ऋषी होता. आपला मृगाचा देह टाकताना त्यानं जीवाच्या आकांतानं कळवळून मला शाप दिला. उन्मत्तपणानं आज तू एका प्रणयमग्न प्रियकराला आपल्या प्रेयसीपासून ओढून मृत्यूच्या दाढेत ढकललं आहेस. म्हणून मी किंदम ऋषी तुला शाप देतो की तू सुद्धा प्रणयाराधनेच्या आशेनं जेव्हा आपल्या स्त्रीला कवीत घेशील तेव्हा माझ्यासारखाच तत्काल तडफडून मरशील.
मूग खोंजळीत घेऊन कुरूंचा दिग्विजय सम्राट बालकासारखा स्फुंदू लागला. त्यांनी झटकन आपल्या कक्षाचं द्वार बंद करून घेतलं. राजमाता दारावर हात बडवून बडवून स्फुंदू लागल्या. माद्री गुडघ्यात मान घालून मुसमुसू लागली. मी दगडी पुतळ्यासारखी सुन्न झाले. खेद, दुःख, यातना यांच्या पलीकडे सुन्न.